तर मुंबईतून आता ते नाशिकमध्ये जाऊयात। तब्बल 4 वर्षांनंतर इथली प्रशासकीय राजवट आज संपुष्टात येते। नाशिकच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी पुढच्या काही वेळात निवडणूक प्रक्रिया पार पडते। त्यासाठी महापालिकेच्या सभागृहात जय्यत तयारी केली आहे। नवीन आसनं रंगरंगोटी करून सभागृहाला नवा साज चढवलाय। आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे नाशिकच्या महापालिकेत उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। अभिजित, काय चित्र आहे नाशिक महापालिकेत? तब्बल 4 वर्षांनी नाशिक महापालिकेवरील प्रशासक राज संपून या ठिकाणी पुन्हा एकदा नगरसेवक आणि सदस्यांची सत्ता येणार आहे। आत्ता पुढच्या काही वेळामध्ये नाशिक महापालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर पदासाठी विशेष अशी महासभा पार पडणार आहे। त्यासाठी जय्यत अशी तयारी सध्या प्रशासनाकडून तयार करण्यात आलेली आहे। माझ्या मागे जर आपण बघितलं तर समोर या डायसवर पीठासन अधिकारी की जे या सगळ्या विशेष महासभेचं आणि निवडणुकीमध्ये मुख्य अधिकारी म्हणून काम करतील त्यांची खुर्ची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। त्याच्या बाजूला पालिका आयुक्त असतील आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला नगर सचिव जे आहेत ते त्या ठिकाणी असणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती पार पाडली जाणार आहे। भाजपकडून महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। येत्या काही काळामध्ये काय काय घडामोडी या सगळ्या निवडीच्या निमित्ताने घडत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।